कानपोली पहिला बॉल आदेश मते हा बॉल वेगवान गतिमान चेंडू ऑफ साइडला चालला लॉंग ऑफला फिल्डर आहेत फील्ड करतील तोपर्यंत एक धावसंख्या पर्याप्त वेळेमध्ये पूर्ण केली जाते चांगली सुरुवात केली आहे बॉल वेगवान होता तो फार लोअर फुल टॉस होता आणि त्यावरती अगदी सहजरित्या ड्राईव्ह करत एक धावसंख्या घेतली आहे एक न केली मॅचला सुरुवात आपल्या इनिंगला सुरुवात प्रतीक ठाकूरना ज्या प्रतीक ठाकूरना मागची मॅच फार मोठी गाजवली आहे हा बॉल ऑफ वॉली होता हवेमध्ये आहे जेल कॅच होतोय का हो यस पकडला कॅच पकडला आणि इथून मात्र पहिला फलंदाज होणार कॅच आउटच्या स्वरूपात बॅक कामगिरी न करता पहिल्या बॉल वरती गोल्डन डकचा शिकार झालाय तत्पूर्वी व्यासपीठावर आपण पाहताय खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून एक यशस्वी आयोजक म्हणून अनेक साऱ्या स्पर्धा आपण ज्यांच्या धाकटुजीच्या मैदानावर पाहिल्यात असे एक उत्तम आयोजक तथा मैत्री मिलिंद स्पोर्ट धाकटुजी टीमचे एक आधारस्तंभ आणि आता होणाऱ्या विंदने प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत ज्या खेळाडू व्यक्तीची असते असे आमचे मित्र सन्माननीय रोहन भोईर यांचं इथं शुभागमन आहे मी आमच्या या स्पर्धेनिमित्तानं आमचे आयोजक हेमंत परदेश यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण रोहन भोईर यांचं स्वागत करायचं आहे संविधान नागाव या टीमसाठी उरण प्रीमियर लीग पर्व 4 या 4चे यशस्वी आयोजक वैभवजी कडू यांच्याकडनं आणि सुशांतजी तांडेलकर सरांकडनं मनपूर्वक शुभेच्छा आल्यात आमच्या तिरंगा ट्रॉफीला ज्या आपण एक स्टंप पाहताय कुठलंही मानधन न घेता ज्यांना आम्हाला दिलंय ते वैभवजी कडू आणि सुशांत तांडेल यांचंही मनपूर्वक तिरंगा ट्रॉफीच्या वतीने आम्ही स्वागत करतोय आभार मानतोय एक अप्रतिम पर्व पाहिला आपण उरण प्रीमियर लीग UPL 2025 आणि त्याचे यशस्वी आयोजक करतात वैभवजी कडू सुशांत तांडेल वा फ्लायटेड डिलिव्हरी बॅटला बॉल झाला ब्रश आणि इथून मात्र समिधा नागावला आणखीन एक क्रश कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज कोण बाद झाला ज्याचं नाव आहे अमित पाटील फार महत्वाची विकेट लक्की गोलंदाजी केली आहे आदेश मतेनं मागची मॅच आपण पाहिली KDH वाघिलवाडा ग्रीष्मा 11 या टीम सोबत अतिशय रंगतदार मॅच होती 3 बॉल 5 ची मॅच आणि त्यानंतर सिक्सरनं तो सामना फिनिश केला तदनंतर येणाऱ्या 6 ते 9 मार्चला सुशांत सागर ट्रॉफी चिरनेरमध्ये होतोय ए लॉर्ड्स मध्ये आणखी 2 टीम आवश्यक आहेत जर कुणाला सहभाग घ्यायचा असेल तर नक्की सहभागी व्हायचा आहे येणाऱ्या 6, 7, 8, 9 मार्चला सुशांत सागर ट्रॉफी होतोय तर या ट्रॉफीमध्ये ए गटला 2 टीमची गरज आहे तत्पूर्वी विनंतीचा आणखी एक पुकार असेल भिंगारी गावचा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व रघु परदेशी यांना रघुनाथ परदेशी साहेबांना की आपण ही व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे सन्माननीय रघुनाथजी परदेशी 40हून अधिक वय झाल्यानंतर सुद्धा क्रिकेटमधील आजही स्टार्टिंग बॉलर म्हणून ज्यांची भूमिका पाहायला मिळते भिंगारी टेनिस क्रिकेटसाठी सिद्धिविनायक भिंगारी या टीम मधून केलं असताना आयुष्याची कित्येक वर्ष ज्यानं क्रिकेट केलाय असे रघुनाथजी परदेशी यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे तिरंगा ट्रॉफी मध्ये नेक्स्ट बॉल यॉर्कर लाईन अप्रतिम लेंथ लसित मलिंगाची आठवण करून देणारा हा चेंडू होता परफेक्ट लेंथ आहे वेग ही त्याच्याकडे शॉर्ट रनअप आहे आणि शॉर्ट रनअप मध्ये तो फलंदाजाचा अंदाज कापतोय आणि अंदाज कापल्यानंतर फलंदाजाला शांत ठेवतोय या ओव्हर मध्ये बरंच काही घडलंय पहिल्या बॉल वरती प्रतीकनं सिंगल घेतल्यानंतर लगातार 2 विकेट आणि त्यानंतर हा बॉल निर्धाव 4 बॉल फेकलेत फक्त एकच धाव संख्या हाही बॉल चांगला अप्रतिम लेन अँड लाईन वरती विचारपूर्वक गोलंदाजी केली जाते प्रत्येक बॉल संमिश्र आहे प्रत्येक बॉल वरती त्याचं व्हेरिएशन पाहायला मिळतो तो गतीमध्ये बदल करतो लेन चेंज करतो बॉलला खेचतो कधी कधी पुढे सरसावतो सगळ्या लेंथ वरती काबू मिळून ही गोलंदाजी चालू आहे आदेश मतेचं हे षटक आणि महत्वाच्या मॅच मध्ये जिथून फाईट करते समिधा नागाव सोबत 4 षटकांचा हा लिमिटेड सामना आणि त्यामधील पहिल्या षटकात आल्यात फक्त आतापर्यंत 1 आणि या बॉल वरती मिळेल आणखीन एक सिंगल रनआउटची शक्यता होती परंतु नाहीये थांबवलाय प्रतीकला माहिती आहे या मॅच मध्ये पार्टनरशिप डेव्हलप होणं फार महत्वाचं आहे
कारण 2 विकेट फार महत्वाच्या गेल्यात. त्यानंतर दर्शन आणि आपण प्रतीकला पाहतोय दोघं खेळतात वैयक्तिक सिंगल वरती. षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अवघ्या धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात 2 बाद 2. 2 बाद 2. धीमी सुरुवात, खराब सुरुवात, परंतु महत्वाची विकेट प्रतीक मैदानामध्ये आहे, तो पिच वरती आहे. त्याचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल. थोडाफार श्वास घेण्यासाठी त्रास होतोय त्या टीमला, कारण 2 फलंदाज परतलेत. त्याहून अधिक पहिल्या P1च्या षटकामध्ये जिथून धावसंख्या येणं फार महत्वाच्या होत्या, त्या ओव्हरमध्ये धावसंख्या आल्या नाहीत. फक्त 2 धावसंख्या आल्यात, 2 वरती 2 बाद. ही स्थिती आहे सध्या समिता नागाव जी बॅटिंग करते टीम आणि फील्ड करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतोय. युगा फायटर्स, कानपोली, अनेक मैदान या टीमनं पाहिलेत आणि सध्याच्या घडीला सर्वात चर्चेला असणारा संघ याचं नाव आहे कानपोली. नेक्स्ट ओव्हर, फर्स्ट बॉल. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. क्लीन बोल्ड दर्शन होणार. क्लीन बोल्डच्या स्वरूपात आउट. झटका. पहिल्या ओव्हर मध्ये 2 बाद झाले होते, त्यानंतर सिंगल घेतली आणि त्यानंतर आणखीन एक विकेट. दुसऱ्या षटकाची सुरुवात आपण चेतनला पाहिलं आणि चेतननं खरोखर पहिलाच बॉल काय अप्रतिम फेकलाय. त्याच्यात सुद्धा वेग आहे. आदेश मतेची थोडीफार शिकवण असावी त्याच्याकडे, कारण आदेश मतेकडे फार मोठा क्रिकेट आहे. रायगडचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची नोंद सुद्धा झाली आहे. 2023-24 मध्ये त्याची खेळी सुद्धा आपण सर्वांनी पाहिलेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याचा दमदार खेळ पाहिला आणि त्यानंतर त्याची टीम कानपोली आज या स्पर्धेत आणि या मॅच मध्ये कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 वरती 3 बाद झालेत. खूप नाजूक अवस्था आहे, खराब परिस्थिती आहे समिता नागावची. बॅटिंग ऑर्डर चांगली आहे समिता नागावकडे, अगदी 7 आणि 8 नंबर पर्यंत बॅटिंग आहे आणि त्यानंतरही त्यांची अवस्था अशी आहे की 7 बॉल झालेत आतापर्यंत, म्हणजे 1 षटक आणि 1 बॉलचा खेळ झालाय. अवघ्या धावसंख्या 2, गडी बाद झाले 3. 2 वरती 3 बाद. चेतन, नेक्स्ट बॉल. हा बॉल चांगला होता. या बॉल वरती ऑफ ड्राईव्ह केलाय. फटका चाला, सिंगल, थोडंफार फंबल क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. सिंगलचं कन्व्हर्टेशन 2 मध्ये झालंय. डबल धावसंख्या आली. ही पहिली डबल डिजिट धावसंख्या पाहायला मिळते जी एकीचं रूपांतर 2 मध्ये झालंय. सिंगल डिजिटला डबल 2 केलंय. 4 झाल्यात. 4 वरती 3 बाद. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. चेतन हाताळतोय. आतापर्यंत 2 बॉल फेकलेत, 1 विकेट सफलता मिळवली आणि त्यानंतर 2 धावसंख्या झाल्यात. तिसरा बॉल. शॉर्ट पिच होता. ओळखलं, जाणलं, परखून काढलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय सीमारेषा पार. तिरंगा षटकार. निसर्गाच्या सानिध्यात हे मैदान आपण पाहतोय. तिरंगा चषकाचं हे आयोजन आणि मिनी माथेरान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे, अशा शांतिमय वातावरणामध्ये आपण क्रिकेटचा हा थरार पाहतोय. अनेक व्यावसायिक संघ, अनेक व्यावसायिक खेळाडू या स्पर्धेत भाग घेत असतात आणि त्या सहभागातून ही स्पर्धा सातत्यानं नैविन्यपूर्ण अगदी सगळ्यांच्या भेटीला येते. याही वर्षी थोडीफार स्पर्धा उशिरा झाली आहे, परंतु त्याच थाटात ती सगळ्यांच्या भेटीला आली आहे. सिक्सर आलाय. धावसंख्या थोड्या साधल्यात. पहा, संयम दाखवलाय. 1 झाली. दुसरीची गरज होती का प्रश्नचिन्ह होता जरूर, परंतु मिळवली आहे, कारण गरज आहे. 2 षटकांचा खेळ आणखीन बॅलन्स असताना या षटकामध्ये आणखीन धावसंख्या जोडल्या जावा हा मानस आणि तो केलेला या धावसंख्येवरती धाडस हे खूप सारं काही चित्र दाखवून जातोय या मॅच मध्ये धावसंख्येची किती गरज आहे. समोर कानपोली संघ आहे. 1 सिक्सर आलाय, त्यानंतर डबल धावसंख्या. बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत, फील्ड केलाय. 1च धावसंख्या. प्रतीक ठाकूर ज्यानं सुरुवातीचा पहिला बॉल केला या मॅच मध्ये, सिंगल घेतली आहे आणि त्यानंतर त्याला स्ट्राईक आली आहे दुसऱ्या ओव्हरच्या एंड बॉलला. शेवटच्या बॉलवरती आता प्रतीक आलाय. दुसऱ्या षटकाच्या 1 वरती खेळतोय. 1 बॉलचा समाचार केलाय प्रतीक. शेवटचा बॉल चेतनच्या षटकातील. रिव्हर्स अटेम्प्ट केला. लाऊड अपील, परंतु आत्मविश्वास कमी आहे. हाईट फॅक्टर होता आणि त्यामुळेच नॉट आउट. लेग बाय स्वरूपात 1 धावसंख्या जरूर येईल आणि 1 धावसंख्येने धावफलक आतापर्यंत पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय.
धावसंख्या पाहायला मिळतात 14. 14 रन्स ऑन बोर्ड आफ्टर कंप्लीट सेकंड ओव्हर. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे आणि इथून मात्र गडी बाद झाले 3, धावसंख्या झाल्यात 14. आणि यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत परी 11 वलवली आणि मैत्री ग्रुप सिद्धिविनायक भिंगारी. तर या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आणि पहिला आणि शेवटचा पुकार, आपण त्वरितच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण 2 धावांची पॅनल्टी 2 बॉलची पॅनल्टी दिली आहे. तुम्हाला अपेक्षित पॅनल्टी असेल तर मग आमच्या सूचनांचं पालन करू नका. परंतु या स्पर्धेची शिस्त ही फार कडक आहे आणि या कडक नियमावलीतच सामने खेळवले जातात हेही आपण लक्षात घ्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाल्या 14, गडी बाद झाले 3. नेक्स्ट ओव्हर सुधीर पाटील कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. 14 झाल्यात. आणखीन किती धावसंख्या केल्या जातील आणि किती धावसंख्येपर्यंत थांबवलं जाईल हे चित्र नक्कीच स्पष्ट होईल. हा बॉल वलवून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक जरूर ठेवली होती परंतु नाहीये. सुधीर पाटीलला ती जाण आहे, ओळख आहे आणि त्यानं कित्येक वेळा हे करून दाखवलंय. मोठमोठ्या बॅट्समनना त्यानं मात्र जागेवरती ठेवलंय. अनेक वेळा त्यांनी ते कार्य केलं आपल्या टीमसाठी. म्हणूनच तर काय आज तागायत कानपुली संघाचा तो दर्जा राहिलाय, तो वर्चस्व राहिलाय आणि याही मॅच मध्ये ती किमया, ते कार्य त्यांच्या टीम मधून पाहायला मिळतोय. 15 झाल्यात. धावसंख्या कुठून का येईना पण ते येणं या मॅच मध्ये फार महत्वाचं आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना, इथून जिंकणारा संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. नेक्स्ट बॉल सुधीर पाटील. ऍक्शन फार सुंदर आहे. ऍक्शन वरती रिएक्शन, इथून ठोकलाय हा गरजेवंत गरजपूर्वक षटकार. 2 दशक पार झालेत. या षटकारानं काय केलंय, पहिला दशक पूर्ण करायला फार वेळ लागला परंतु या षटकारानं दुसरा दशक अगदी लवकरच पूर्ण केलाय. 15 नंतर हा षटकार. धावसंख्या झाल्यात 21. सुधीर पाटील वरती हा हल्ला चढवलाय, ज्यानं दुसराच बॉल फेकलाय. पहिल्या बॉलवरती प्रतीकला थांबवलाय परंतु त्याच दुसऱ्या एंडला आपण फलंदाज पाहतोय साहिल. शॉर्ट पिच बॉल होता परंतु वेग होता या बॉल मध्ये. टायमिंग कमी मिळालं. ज्या अंदाजानं त्याने त्या गणित आखलं होतं या बॉलवरती परंतु सुधीर पाटीलनं हा बॉल वेगवान फेकला आणि तो शॉर्ट पिच होता तोही वेगानं गेला. त्यामुळेच की काय या बॉलवरती कुठली धावसंख्या नाहीये. निर्धाव गेलाय हा बॉल. धावपट्टी आपण जी खेळपट्टी खेळताय ती फार अप्रतिम बनवलंय. एकदम सपाट पाटा पिच आहे आणि या स्पर्धेची खास ओळख राहिली आहे पिचच्या माध्यमातून. खेळपट्टी अप्रतिम असते. गोलंदाजांना आणि फलंदाजांना दोघांनाही प्रेमात पडणारी ही खेळपट्टी. हाही शॉर्ट पिच होता. फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल करता होईल का परंतु नाहीये. थोडाफार दूर राहिली कॅच. अन्यथा या बॉलवरती विकेट जरूर आला असता. सुधीर पाटीलनं चांगली लेंथ केली होती. यावेळी फलंदाजाला ओळखलं, लेंथ चेंज केली. या अगोदरचा बॉल जरा स्लॉट मध्ये होता म्हणूनच तर त्याला दूरवरती फेकला गेला परंतु या बॉलवरती चेंजेस केलेत. अगोदरचा बॉल शॉर्ट पिच टाकला, त्यानंतर गुड लेंथ वरती बॉल टाकला. हे वैशिष्ट्य या गोलंदाजाचं आणि सातत्यानं अनेक टुर्नामेंट्स मध्ये या गोलंदाजाला आपण पाहतो. उगच की नाहीये एवढी वर्ष क्रिकेट खेळण्याचा तजुर्बा. हा बॉल बघा पुन्हा बदल केलाय. लेंथ किती चांगली आहे. प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन पाहायला मिळतात. या बॉल वरती व्हेरिएशन पाहायला मिळाला. फक्त एकच धावसंख्या, 1 न धावफलक आतापर्यंत वाटचाल करतोय. 24 आतापर्यंत 24. समिधा नागाव. 3 विकेट नंतर आता पार्टनरशिप डेव्हलप झाली आहे जरूर. 1 बॉल शिल्लक आहे या षटकातील परंतु धावसंख्या 24 झाली आहे. 1 बॉलचा खेळ आणखीन शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. सुधीर पाटीलचं हे षटक चांगलं चाललंय आतापर्यंत. शॉर्ट पिच बॉल पूल करायचा होता पण अनसक्सेसफुल राहिलाय. 1 येईल. 1 न काय घडेल या ओव्हर मध्ये तर चित्र असं बदललंय की धावसंख्या झाल्यात 1 न 25. स्ट्राईक वरती राहणार प्रतीक. शेवटचं षटक फार महत्वाचं आहे. धावसंख्या किती येतील, किती केल्या जातील, टार्गेट किती सेट केला जाईल यासाठी फार महत्वाचं असेल. आणि त्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत प्रतीक ठाकूर काय किमया करतोय, कसा खेळ करतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतात 3 बाद 25. टीम समिधा नागाव. हॅलो. तत्पूर्वी या स्पर्धेला विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदिवासी समाजाच्या यशोदा प्रशांत कातकरी अर्थात काँग्रेस पक्षाच्या ह्या रणरागिणी यांच्याकडनं या स्पर्धेत 1000 रुपयाची आर्थिक देणगी केलेल्या. पुन्हा एकदा मिस्टर ISPL
विश्वजित ठाकूर, आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात, आपला आदर सन्मान आपण स्वीकारलात, त्याबद्दल मनपूर्वक तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं आपलं मनपूर्वक आम्ही या निमित्तानं शतशः आभार मानतोय. सन्माननीय रघु परदेशी यांचं इथं आगमन आहे. काही क्षणामध्ये आपण त्यांचाही सन्मान या निमित्त करणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया सामन्याचं धावतं समालोचन प्रियारजी पाटील सरांकडं. शेवटचा ओव्हर करणचा पहिला बॉल, वेग 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 प्रचंड वेग. आपण नुकताच स्वागत पाहिला विश्वजित ठाकूर यांचा आणि त्याची आठवण करून देणारा हा बॉल, अतिशय वेगवान बॉल टाकला होता. गती अप्रतिम आहे याच्याकडे, लेंथ ही चांगली आहे. निर्धाव केलाय प्रतीक ठाकूरला त्यानं शांत ठेवलाय. शेवटचा ओव्हर आहे, स्लॉग ओव्हरचा आहे आणि यामध्ये धावसंख्या येणंही महत्वाचे आहेत. उलटा होता परंतु वेग प्रचंड आहे आणि त्या वेगापुढे इथून मात्र प्रतीक ठाकूरला उत्तर शोधायला वेळ मिळत नाहीये. प्रश्नचिन्ह, डोक्यावरती परिणाम करणारा सगळ्यात मोठा विषय तो म्हणजे प्रश्नचिन्ह, आणि तो पडलाय समिधा नागावला आणि स्वतः फलंदाजी करत असताना प्रतीक ठाकूरला. 4 बॉल शिल्लक, 4 षटकांचा सामना. फार स्वप्न घेऊन आलेले दोन संघ. फटका फसलाय, ऑन साईडला चाललाय, तिथं क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील एकच, फक्त एकच. बॅटमध्ये बॉल अगदी व्यवस्थितपणे येत नाहीये, त्यांनी ओळखलं आणि 1 वरती समाधान मानलाय. फंबल जरूर झाला होता, 2 धावसंख्या सहज घेता आल्या असत्या, परंतु प्रतीकचा मानसिक कहाणी कुछ अलग आहे आणि त्याने स्वतःला थांबवलाय. स्ट्राईक वरती आपण बॅट्समन पाहताय साहिल तांडेल, जो या मॅच मध्ये ट्रम्प कार्ड ठरलाय समिधा नागावसाठी, परंतु अजूनही धावसंख्येची गरज आहे त्या टीमला. हा बॉल शॉर्ट पिच होता, परंतु थोडाफार बाहेर सुद्धा तितकाच आहे. त्यामुळे जितका शॉर्ट तितकाच बाहेर लॉंग वाईड आहे आणि वाईड मुळे 1 धावसंख्या वाढली जाईल आणि एका धावसंख्येनं धावफलक आतापर्यंत काय बोलतोय 27 पर्यंत वाटचाल करतोय. 27. 3 बॉल अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. हा बॉल वलवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी लेन चांगली आहे, हा चेंडू चांगला आहे आणि या बॉल वरती टीम समिती नागावनं रिव्ह्यू घेतलाय. वाईड किंवा फेअर या बॉल वरती आपली चर्चा चालू असेल. आमचे थर्ड अंपायर राजेंद्र घरत यांच्या जागेवरती आपण राजेंद्र भगत सरांना इन्व्हाइट करूया. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे आणि त्यानंतर आपण रिप्ले घेतलाय टीम समिती नागावनं. आतापर्यंत बॉल फेकलेत, करणचा हा बॉल सोडून 3 बॉल चांगले फेकलेत, त्यानंतरचा आपण धावफलक पाहतोय. संदीप पाटील सर आले, त्यांना आपण बघूलच स्क्रीन वरती आपण पाहणार आहोत. सायप्रीतच्या माध्यमातून सामने कव्हर केले जातात, लाईव्ह टेलिकास्ट केले जातात आणि या बॉल वरती थोडाफार आक्षेप आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, वाईड नाहीये हा बॉल, त्यामुळे तुम्हाला फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. साहिल, करण टू साहिल, हा बॉल चांगला आहे, पहा अक्षरशः नाचवलंय फलंदाजाला, रिदम डान्स करायला लावला आणि तिथून मात्र 2 धावसंख्या मिळवल्यात. काय कमालीची गोलंदाजी झाली आहे. कानपोली संघ दूरवरचा प्रवास करून आज उरण तालुक्यात आली आहेत आणि तिथं मात्र अशा प्रकारचा खेळ अप्रतिम अविश्वसनीय खेळ पाहायला मिळतो आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून. शेवटचा बॉल कट केलाय, पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 झाली आणि फक्त सिंगलच. त्यांची बॉलिंग चांगली आहे, त्यांची फिल्डिंग चांगली आहे, त्यांच्या सगळ्यांचा एकमत चांगला, एकनिष्ठता आणि खेळाबद्दल त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रेम आहे. समिधा नागावनं पहिली फलंदाजी करताना धावसंख्या खेळल्यात 30 करायच्या आहेत 31. टीम कानपोलीला या मॅचचा पाठलाग 31 धावसंख्येचा कसा राहील याचं धावतं विवरण सांगण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा आमंत्रित करूया उरणचा लाडका आवाज संयमजी गरज सरांना. चला त्या अगोदर आपण करूया 2 टीम मध्ये नाणेफेक. परी 11 वलवली आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करणाऱ्या टीम मैत्री ग्रुप सिद्धिविनायक भिंगारी. आपण मंचावरती पाहताय कराडी समाज प्रीमियर लीग उरण पनवेल या स्पर्धेतील मालिकावीर ठरणारे सूरजजी यांना सुद्धा आपण पाहताय आणि त्यानंतर आपण भिंगारी आणि वलवली या टीम मध्ये करूया नाणेफेक. मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया संयमजी गरज सरांना.
तत्पूर्वी आपण सन्मानाकडे वळूया. आज आमच्या विनंतीला मान देऊन मान्यवरांचं आगमन झालंय. अर्थात ज्यांची जन्मभूमी भिंगारी पण ज्याने कित्येक वर्ष ज्यांची कर्मभूमी म्हणून चिरनेर गाव राहिलं, गेले कित्येक वर्ष चिरनेर टीममध्ये खेळताना अनेक साऱ्या स्पर्धा MRI चेंडूवर एकहाती चिरनेर टीमला जिंकून देणारा खेळाडू, आज भिंगार टीमचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकिक असणारा खेळाडू, अर्थात भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूला सुद्धा एका नेट प्रॅक्टिस सामन्यामध्ये गोलंदाजी करणारा एक खेळाडू, अर्थात या पनवेलची रायगडची आणबाण शान आमचे परममित्र रघु परदेशी यांचा सन्मान करेल. मी प्रवीण म्हात्रे आणि सुनील नारंगीकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भिंगारी गावचा स्टार खेळाडू रघु परदेशी MSCB मध्ये अर्थात शासकीय सेवेमध्ये कर्मचारी असणारा हा खेळाडू गेले कित्येक वर्ष चिरनेर टीममध्ये ज्यानं खेळलाय आणि त्या काळामध्ये MRI चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 20 धावा, 6 चेंडूमध्ये 25 धावा ज्यानं संघाला एका हाती जिंकून देणारा, रिवर्सचा बादशाह, अनेक षटकार चौकार ज्यानं मारलेत आणि खास करून एक सामना आम्हाला आठवतोय गोवटण्याच्या मैदानावर ज्यानं 6 चेंडूमध्ये 26 धावा चेस करणारा हा खेळाडू, ते नाव म्हणजे रघु परदेशी. आज आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलेत. मनपूर्वक आमच्या तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं सुनील नारंगीकर आणि प्रवीण म्हात्रे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होते. मनपूर्वक पुन्हा एकदा त्यांचा आम्ही करतोय आमच्या टीमच्या वतीनं आभार. वलवली टीमचा संगणक इथे हजर आहे. मी भाई सुरेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यावेळी 2 संघादरम्यान आपण नाणेफेक करायचे आहे. या प्रियर सर. टॉस बॉक्स मध्ये करूया स्वागत 2 कर्णधारांचा. आपण करूया नाणेफेक. सन्माननीय सुरेशजी बाई यांच्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेक. शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुक्याचे सरचिटणीस सन्माननीय सुरेशभाई पाटील यांच्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेक. एका बाजूला आपण वलवली आणि दुसऱ्या बाजूला भिंगारी या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाते. टॉस का बॉस वलवली संघानं कॉल करतायत. हेड इज अ कॉल. वलवली संघानं नाणेफेक जिंकली. फक्त एक प्रश्न, या अगोदर आपली दोघांमध्ये मॅच झाली आहे का आणि या वर्षाचा तुमचा प्रवास कसा आहे? या वर्षी नमो चषक मध्ये मॅच झालेली, भिंगारी संघ विन झालेला. या वर्षीचा प्रवास चांगला आहे, चांगली टीम चांगली खेळते. टीम चांगली आहे, प्रवासही चांगला आहे. आपण भिंगारी टीमला विचारूया, वलवली सोबत खेळताना आपण एक जिंकलेल्या, त्यानंतर आजची ही स्पर्धा आणि संपूर्ण आयोजन आणि संपूर्ण हा परिसर कसा वाटतोय? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि चिरनेरला खेळण्याची जी मजा आहे, कारण की इथे दरवेळी आम्ही मॅचेस खेळतो. तुम्हाला हा संपूर्ण परिसर कसा वाटला? कारण 10 वर्ष झाली या स्पर्धेला. अलंकारजी परदेशी आणि त्यांच्या समवेत संपूर्ण टीम ही स्पर्धा आयोजित करते. बाकी टीम, बाकी आयोजन आणि या आयोजनामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय की इथे क्रेज काय वेगळी आपल्या आयोजनात ही खेळण्याची? सर्वप्रथम इथे एवढी पब्लिक बघितली की वाटतो की टुर्नामेंट चांगल्या चालू आहेत. आयोजन खूप सुंदर आहे आणि मला वाटतं गेल्या वर्षी आम्ही तर डे मॅचेसमध्ये चॅम्पियन झालो होतो. आता बघूया, नाईट आहे. कराडी समाज प्रीमियर लीग मध्ये सूरज ठरले होते मालिकावीर, त्यानं पटकावली होती बाईक. या मॅच मध्ये सुद्धा या टुर्नामेंट आहे बाईक आणि याने डे ची स्पर्धा गाजवली आहे, नाईट ची सुद्धा गाजवायची आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि या मॅच साठी असतील सर्व आयोजन कमिटी कडून सदिच्छा. मायक्रोफोनवर आमंत्रित करूया संयमजी गरज सरांना. थँक्यू सो मच. मॅच कडे आपण जाऊया. तिरंगा चषक चिरनेर भूम आयोजित रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय आणि पहिला साखली सामना आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळतोय, जिथे अवघ्या 31 बनवायच्या 4 षटकांमध्ये. समिधा नागावच्या विरोधात पहिला फुल टॉस बॉल टाकलाय, रनआउटची संधी आहे, तालमेल बिघडलाय, थ्रो देखील खराब केलाय. शुभम इंगल्या खेळाडू तिथे पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅक वरती क्षेत्ररक्षकांना थ्रो चुकीचा केला, नाराज पाहायला मिळतात शुभम. आणि या गोष्टी स्वाभाविक आहेत. जर धावा 31 आहेत,
त्या वाचवायच्या असतील तर एक एक धावेसाठी आता आपल्याला संघर्ष करावा लागेल. एक एक धाव आपल्याला वाचवायची आहे. या दृष्टिकोनातून फिल्डर्सला देखील तेवढीच चांगली साथ देणं तेवढंच गरजेचं राहील. 24 बॉल 31 मॅच. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम तय्यार, त्याच्यासमोर बॅट्समन आपण पाहू शकता आदेश मते आणि त्याच्या सोबतीला रोहित पाटील. स्ट्राईक वरती आदेश मते. बॅटच्या रडार मध्ये आलाय, लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवलाय. दुसऱ्या इनिंग मधला हा पहिला खणखणीत षटकार. 6 धावा या बॉलवरती मिळाल्या जातील आणि धाव संख्येला आकार देत असताना धाव फलकावरती धावा लागल्या 7 धावा. प्रेक्षकांची किती गर्दी आहे. रात्रीचे काल 3-4 वाजले तरी देखील एवढ्याच मोठ्या संख्येनं प्रेक्षक थांबून राहिले होते. काल याच परिसरातील संघ होते, परंतु आज स्पर्धेचा ए पोल आहे त्यामुळे प्रेक्षक यायला विसरले नाहीयेत. प्रेक्षकांचं स्वागत राहील. आणखीन एक समोर खेळलाय, आता लॉंग ऑफ निवडलाय, क्षेत्ररक्षक आहे तैनात, पकडला जाईल कॅच. पहिला धक्का लागलाय आदेश मतेच्या स्वरूपात. बॅट्समन बाद. स्पर्धेमध्ये 4 पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चमचमणाऱ्या भव्य दिव्य 4 ट्रॉफ्या, गोल्डन अँड सिल्वर कलरची आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर स्पर्धेमध्ये आपण बाईक देखील पाहू शकाल. ही दमदार हिरोची बाईक पाहायला मिळते. 10वं वर्ष, 9 वर्षामध्ये स्पर्धेला मायबाप रसिकांनी प्रचंड प्रेम दिलं आणि तुमच्याच प्रेमाखातीर 9 वर्ष आनंदाची पार पडलीत आणि आज 10व्या वर्षामध्ये यावर स्पर्धेला आपण पाहू शकता मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. या गुलाबी थंडीमध्ये आज प्रेक्षक यायला विसरले नाहीयेत, त्यांचं आम्ही विशेष स्वागत करू. बेस्ट बॉलर बॅट्समन साठी सायकल स्विच हिट केलाय. आले एक चांगला फटका. शुभम इंगलेच्या विरोधात आक्रमण जारी आहे. जरी विकेट्स पडली असली तरी फरक पडलाच नाहीये कानपोली टीमला. आलाय चौकार. धाव फलकावरती धावा लागले गेलेत 11 धावा. धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार शुभम इंगले. खेळाडू आपण पाहू शकता एक चांगल्या शैलीचा गोलंदाज आहे, परंतु आज मार बसलाय. ज्या पद्धतीची बॅटिंग राहिली, कमी धावा. आणखीन एक फिरून खेळला इनफिल्डच्या वरून, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखीन एक आलाय खणखणीत चौकार. 15 धावा आताच पूर्ण केल्यात मॅडी. फक्त 31चं आव्हान आहे आणि अवघ्या 16ची आवश्यकता. त्यामुळे कदाचित या मॅच मध्ये वेल वाचवतायत कानपोलीचे खेळाडू. कानपोली टीम सातत्याने या परिसरामध्ये खेळत असते आणि जेव्हा जेव्हा चिरनेर नगरीमध्ये आलाय तेव्हा तेव्हा त्यांचं स्वागत प्रशांतजी खार पाटील, साईराज खार पाटील यांनी दमदार केलंय आणि आज चांगला परफॉर्मन्स टीमनं दाखवलाय. फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस, डीप मिड विकेट मध्ये चालला फील्डर तैनात द्या. चला कुठल्याही प्रकारची आता घाई करायची नाही. सिंगल मिळेल आणि या सिंगलनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 1 बाद 16 धावा. येणारे 18 चेंडू आणि 15ची आवश्यकता. आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 15 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती मिलिंद म्हात्रे, षटक क्रमांक 2. मागील मॅच मध्ये कम्मालीचा विजय मिळवला. 7 खेळाडू बाद झाल्यानंतर 9व्या क्रमांकावरती निखिल आला, त्यानं मॅचला जिंकून दिला आणि तिथपासून प्रवास राहिलाय कानपोलीचा. हे विसरू नका कानपोलीचे खेळाडू, कारण निखिलचा षटकार चौकार या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होता. ही दुसरी मॅच खेळण्याची संधी देखील निखिलच्या बॅटिंग मध्ये आले. इथे बॉल पडल्यानंतर बेस जरूर पेटली, ऑटोमॅटिक आहे आणि लाल लाईट्स त्यामधून निघाली. रन्स मिळते 1 सिंगल आणि 1 धावेने संघाची धावसंख्या 17 धावा. मॅच मध्ये वर्चस्व स्थापित केले कानपोली टीमनं, कारण एवढ्या धावा नव्हत्या. 31 धावसंख्येचा पाठलाग आणि तो सहजरित्या सुरू आहे.
कुठल्याही प्रकारचा दबाव पाहायला मिळाला नाही. उरण परिसरातील सर्वाधिक उल्लेखनीय कामगिरी करणारा संघ आहे समिधा नागाव. बरीच वर्ष वन टीम वन ड्रीम समिधा नागावचं राहिल्या आणि त्यांच्या विरोधात आज कानपोळीची तगडी फाईट. गोलंदाजी कानपोळीची स्पेशल आहे. अगदी तिखट मारा या टीमचा सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलं आम्ही आणि आज गोलंदाजीच्या ताकदीवरती पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलं या मॅच मध्ये. तो आता फक्त सामना जिंकण्यासाठी काही उर्वरित धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे सोपा आहे परंतु किती फाईट करतील समिधा नागावचे गोलंदाज. वेगवान बॉल मागे चाललाय, स्टंपच्या मागे बॉल सोडलाय, त्यामुळे रन्स मिळेल. एक सिंगल, अंपायरचा इशारा येईल बॅटकट आहे. सिंगल बॅटच्या सायनं मिळायला जाईल. धावफलकावरती 1 वाढ होताना पाहायला मिळते. 18 धावा एक खेळाडू बाद. चला पुढची मॅच रेडी राहा. त्याच्यानंतर पुढचा सामना देखील बिग बॅटल राहील. लगेच आम्ही विनंती करतोय वळवली टीम आणि कोण आहे भिंगारी संघ या दोन संघांमध्ये पुढची मॅच पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता धावा चांगल्या असत्या. आणखीन जर 50-51 रन्स असत्या तर मॅचला मजा आली असते. तो पहिल्याच ओव्हरमध्ये अर्धा टप्पा पार केल्या तरी देखील फाईट करतायत खेळाडू. चांगली गोलंदाजी. ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय, स्वीप केल्या बॉलला, खेचून मारलाय बॉल, सीमारेषेच्या दिशेने अडवला जाईल. फिल्डिंग चांगली केली, रन्स मिळते. एक सिंगल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती धावा झाल्यात 19 धावा. स्विच इट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप खेळायचा होता परंतु इथे लाईन चांगली. डॉट बॉल होईल सांगता. उर्वरित 2 षटकांचा खेळ संपलाय आणि राहिले 2 षटक, 12 चेंडू. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. येणारे 12 बॉल, 12ची आवश्यकता. क्रिकेटचा जल्लोष तुम्ही अनुभवताय. जल्लोष उरणच्या अभिमानाचा. उरण तालुक्यातील मानाची प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आणि टेनिस क्रिकेटचा महासंग्राम असं या स्पर्धेला म्हटलं जातं. स्वर्गीय बाजीरावांना परदेशी स्मृती तिरंगा चषक चिरनेर भूम आयोजित काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण एकवटले. काल मोठ्या संख्येनं मंचावरती अगदी बसायला आयोजकांना पाहायला गेला तर जागा देखील उरली नव्हती. एवढ्या मोठ्या संख्येनं मान्यवरांची गर्दी पाहायला मिळाली आणि या स्पर्धेचा उद्घाटनाचा सोहळा पार पाडला गेला ते म्हणजे अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते. त्यांच्या समेत आम्ही पी खारपाटील साहेब, राजा शेठ खारपाटील साहेब यांना पाहिलं. बरेचशी मंडळी कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली होती आणि या स्पर्धेची दुसरी रात्र आपण अनुभवत्या. येणारी 12 बॉल आणि 12 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावा, रनअप बॉल मॅच. प्रत्येक बॉलवरती सिंगलनं देखील काम बनेल. इथे हलका प्रमाणात सामना सोपा आहे कानपोळी टीमला. परंतु समिधा नागावच्या फाईट बद्दल आपण चर्चा करतोय, त्यांच्या संघर्षाबद्दल चर्चा सुरू आहे. किती आव्हान ते वाढवतील प्रतिस्पर्धी टीमला की याच ओव्हरमध्ये सामना खुला केला जाईल. 12 बॉल 12 धावा. यॉर्कर बॉल टाकला, ऑन साइडला ड्राईव्ह केला. वाडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझन मध्ये खेळाडू उभा, परंतु 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ हा इथे मिळाला जातोय. 2 धावेनं संघ पुढे जाईल. आता समीकरण येणारे 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावा. 11 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. पुढची मॅच वलवली टीम एक नामांकित तो देखील संघ आहे आणि त्यांच्या विरोधात कुणालचा संघ रघु परदेशी भिंगारी हा संघ आपल्याला इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळेल. आजच्या रात्रीतील ती तिसरी मॅच. सुरुवातीचे सामने आपण साखली सामने खेळलो, जिंकल्यानंतर वलवली वर्सेस पुढची मॅच वलवली मुकेश शेलाटकर हा खेळाडू अगदी नेहमी चर्चेमध्ये राहतो. मुकेशचा संघ आणि त्याच्या विरोधात कुणाल. 2 ताकदवार खेळाडूंमध्ये बिग बॅटल पाहायला मिळेल. याच आमचे लाडके आयोजक या स्पर्धेचे सर्व अलंकार दादा परदेशी यांना तुम्ही पाहू शकाल. दमदार व्यक्तिमत्व, रॉयल व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांची प्रचंड मोठी योगदान. आणि टॉस जिंकणाऱ्या पुढील टीमला आम्ही सूचना देतोय. आय थिंक भिंगारी संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत निर्णय आला त्यांचा आणि आपण लगेच निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. जर भिंगारी संघ बॅटिंग करणार असेल, वलवली संघाने जिंकलाय ना टॉस. वलवली संघाने टॉस जिंकला कारण आमचे निवेदक राजेंद्रजी भगत साहेब यांनी पहिली बीट वलवलीच्या कॅप्टन सोबतच घेतली होती. इथे खेळाडू होतील धावबाद. प्रयत्न चांगले केले परंतु किती एफर्ट लागवताना पाहायला मिळाले. खेळाडू होतील धावबाद.
एका धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार, सॉफ्ट हँडने खेळलेत आणि विनिंग स्ट्रोक, सामना जिंकलाय आणि सुपर 8 मध्ये दाखल झालाय तो म्हणजे कानपुले टीम. अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदेश मते ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 धावा दिल्या, 2 खेळाडू बाद केलेत आणि गोलंदाजी करत असताना एक खेळाडू देखील आदेशनं 2 खेळाडू बाद केलेत आणि एक षटकार आदेश मतेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तो ठरतो या मॅन ऑफ द मॅचचा हिरो. मी विनंती करेल हे पारितोषिक देण्यासाठी मंचावरील आमचे मान्यवर सुशील शेठ राऊत साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर हे पारितोषिक देऊया. आणि हिरो राहिला आदेश मध्ये. आय रिक्वेस्ट आदेश, कम ऑन इन द स्टेज अँड कनेक्ट युअर ट्रॉफी. कमालीचा खेळाडू आणि तो ठरतो या मॅचचा सामनावीर. हॅलो, चला पुढची मॅच ज्या टीमला बॅटिंग